हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं. तर भाऊ बहिणींनो, पहिलं तर तुम्हाला माझ्याकडं नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आता काय भाऊ बहीण म्हणतात की आंघोळ नाही केली आणि शुभेच्छा कशा काय दिल्या, तरी पण असू द्या शुभेच्छा. शुभेच्छा द्यायला आंघोळीची काही गरज नाही. एकतर माझी तब्येत बरोबर नाही भाऊ बहिणीनं, तुम्हाला खरं सांगते. अपूर्वानं मेहंदी काढली हातावर माझ्या. मी झोपलेली होती, अपूर्वानं मेहंदी हातावर काढलेली आहे माझ्या. विषय काय झाला माहितीये का भाऊ बहिणींनो, ह्या गेल्या आठवड्यात हे का नाही जरा जास्तच गाडीवरती प्रवास झालेला आहे आपला. आणि गाडीवर प्रवास झाल्यामुळं तुम्हाला सांगते, जी स्कूटी होती ना, स्कूटी माझी अशी बैठी आहे, जास्त त्याची उंची नाही. उंची नसल्यामुळे त्याच्यावर काही त्रास होत नाही. आणि जी आवीची गाडी आहे ना, आवीच्या गाड्यावरती माझा प्रवास झालेला आहे. आणि आवीची गाडी अशी उंच आहे, जास्त उंच गाडी आहे. त्यामुळं मला असं बसताना हे जे आहे ना, लय असं प्रॉब्लेम व्हायचा. एक साईडला बसलं तरी पण तुम्हाला सांगते ते स्टँड आहे ना, ही स्टँड बी ते माझ्या पायाला असं टोचायचं. आणि आवीची गाडी भरपूर उंच असल्यामुळं तुम्हाला सांगते जी माझी पायाची शिर आहे ना, त्या शिरावरती दाब पडून माझा 2 वेळेस, आता पण माझा पाय दुखतोय. गेल्या वेळेस पण तुम्हाला सांगते, ज्यावेळेस राजू आम्ही इकडे आलो ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी पण माझा पाय एवढा म्हणजे पाय म्हणजे कसं, जी शिर आहे ना मांडी पसली, अशी मांडी पसली जी शिर आहे ना, ती शिर आहे ना माझ्याशी दबल्यासारखी होती. आणि तुम्हाला सांगते की भरपूर असं मला ती चमकतंय, म्हणजे अवघडलाय माझा पाय, ती चमकतंय तुम्हाला सांगते. मग राजूने मला गोळ्या आणून दिलेल्या होत्या. गोळ्या खाल्ल्यानंतर ना मी गेल्या 1-2 दिवसापूर्वी पण गोळी खाल्ली होती, तर मला बरं वाटलं बरं का, बरं वाटलं. परत आज रात्री ज्यावेळेस आपण झोपल्यानंतर ना आपल्याला काही समजत नाही, आपल्या शरीरामध्ये काय चालू आहे ना, आपल्याला काय चाललंय ते आपलं. ज्यावेळेस आपण सकाळचं आपण ज्यावेळेस उठतो ना, सकाळचं उठल्यानंतर ना आपल्याला समजतं की बाबा काय झालं काय ना. मी 5:30 वाजता पहाटे उठलेली होती. मला अक्षरशः मला हातुरणातनं पण उठायला येत नव्हतं भाऊ बहिणीनं, अक्षरशः मला उठायला पण येत नव्हतं. मी असे ह्या भिंतीला धरलं, भिंतीला धरून उशी आपण डोक्याखाली घेतलेली असेल, ते उशी अशा हाताखाली घेतली, हाताखाली उशी घेतली न भिंतीला हाताने धरलं. तुम्हाला सांगते उठली बाहेर गेली थोडंसं मी चालली, पाय झटाकला जरा, पाय झटाकला, थोडीशी चालली आणि बसल्यानंतर ना 5:30 वाजले होते. सगळीशी झोपलेली होती. परत मी घरात आली, परत तशीच बसली आणि परत पायाखाली उशी घेऊन मी झोपली. भावा बहिणींनो. तर तुम्हाला सांगते, मग सकाळपासून राजूला माझं तर असंच चाललं होतं की राजूला आता 5:30 वाजता त्याला तर वाटायचं की त्याला उठवावं आणि दवाखान्यात घेऊन जावं. पण म्हणलं की आता ती झोपलेला आहे, तर त्याला इतक्या लवकर तरी दवाखाना कुठलं उघडायला असणार आहे, तेव्हा नसणार उघडणार. त्यामुळे पायाखाली उशी घेऊन मी झोपली. झोपल्यानंतर ना मग आता आम्ही सगळे जरच उठलो. सकाळी उठली आणि मी पहिल्या आधी थोडंसं साईडला जाऊन बसले, कारण की मला अक्षरशः तुम्हाला सांगते माझी पाय उचलायची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती, माहितीये का. आणि पायी असं मला म्हणजे असं चमक मारायची, अशी चमक मारते ना पायात, अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येते भाऊ बहिणींनो. आणि आपण सणासुदीचा आहे ना अश्रू पण गाळू शकत नाही. तुम्हाला सांगते, वर्षाचा सण आहे, नागपंचमी आहे. आणि नागपंचमी दिवशी आपण असं दोडवाने आपण डोळ्यातनं अश्रू पण नाही पाडू शकत. त्यामुळे मी आहे ना थोडंसं साईडला जाऊन बसल्यानंतर ना ज्या दिवशी तुम्हाला सांगते आम्ही इकडे आलो होतो ना, आम्ही इकडे आल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी राजू डब्बा घेऊन गेला होता. डब्बा घेऊन गेल्यानंतर ना तुम्हाला सांगते राजूनं गोळ्या आणलेल्या होत्या, अपूर्वाला पण आणलेल्या होत्या आणि मला पण आणलेल्या होत्या. तर त्यातली हो का गोळ्या शिल्लक तो का तिथं खाट्यावरती आहे बघा, खाट्यावरती कागद आहे, त्यातली मी एक गोळी खाल्ली. आता गोळी खाल्ली आणि मी झोपली. झोपल्यानंतर ना तुम्हाला सांगते मी झोपलीच होती बरं का. थोडंसं मला झोप लागली ती गोळी खाल्ल्यानंतर ना. आता थोडंसं कुठेतरी माझा पाय असा हलवायला येतोय बरं का, मला पाय थोडासा हलवायला येतोय, शिर थोडीशी अशी ही झाली. आणि मग मी झोपल्यानंतरच आता पंचमी आहे, सगळ्यांनी मेहंदी काढली माझ्या हातावर, पूनमताईच्या हातावर बी काही नव्हती आणि माझ्या हातावर. मग अपूर्वाने आपली बसले मेहंदी, मी झोपली होती, तिने बसल्या माझ्या हातावरती मेहंदी काढली. तर राजूच्या आयडीवरती पिंकी व्हिडिओ बनवत होती. पिंकीने व्हिडिओ बनवता तुम्हाला सांगते, मी जी मेहंदी काढत होती, मी जी झोपली होती ना, ही तुम्हाला दाखवलं बरं का. दाखवल्यानंतर ना राजूच्या आयडीवरती आहे ना मला भरपूर अशा अश्लील घाण कमेंट आली बरं का. मला भरपूर अशी घाण कमेंट आली, हो का. माझं 250 किलो वजन असलं, 100 किलो असलं, 50 किलो असलं, 150 किलो असलं ना, ह्याचा त्रास मला होणार आहे. तुम्ही सांगताय चांगल्यासाठी की वजन कमी कर, मला मान्यता आहे. पण जर माझं वजनच कमी होत नाही, मी प्रत्येक गोष्ट, माझं काम पण असं भरपूर होतं, पण काम केलेलं कधीच कुणाला दिसत नसतं. जी अशी मोकळी
मोकळी जी बसलेली असतात का ना ती स्वतःहून काय काम करत नाहीत ना, ती दुसऱ्याला नानपट्टी शिकवणारी असते. ती त्यांना वाटतं की आम्ही काही कामच करत नाही, आम्ही आमच्या पद्धतीनं काम करतो, आम्हाला जेवढं करायचंय तेवढं. राहिला विषय माझ्या वजनचा, तर माझं वजन तुम्हाला 1000 वेळा सांगितलेलं, ही माझं काय शरीर आहे ना, ही शरीर माझं असं खाऊन पिऊनचं शरीर नाही माझं. माझ्या अंगामध्ये रक्त पण नाही, मला हाय थायरॉइड. थायरॉइडमुळे माझी तब्येत वाढल्या जाते. तुम्हाला 1000 वेळा नव्हे, तुम्हाला 2000 वेळा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी उल्लेख करत असते. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी उल्लेख करत असते, भाऊ बहिणीनं, ही माझं जे शरीर आहे ना, हे माझं शरीर नाहीये. ही थायरॉइडमुळे माझी तब्येत, थायरॉइड बऱ्याच प्रकारचं थायरॉइड असते तुम्हाला सांगते. काय थायरॉइडनं तब्येत वाढत जाते, काय थायरॉइडनं काही लोकांची तब्येत वाढल्या जाते. ज्या माझ्या बहिणींना थायरॉइड आहे, ह्या थायरॉइडचं कशा कशा पद्धतीचा थायरॉइड असतो ना, ही नक्कीच त्यांना माहिती असेल की काही तब्येत कमी होती कायांची तब्येत जास्त वाढते. जरी माझं वजन जास्त असेल तर ह्याचा त्रास कुणाला होणार आहे? मलाच. बरं, आता जरी माझा पाय चुकत असेल तर ते काय वजनमुळे दुखतोय का? वजनमुळे दुखत नाही, कारण की मी ज्यावेळेस गाडीवरती प्रवास केल्यानंतर जी आवीची गाडी आहे नवीन घेतलेली, ती गाडी खूप म्हणजे भरपूर उंच आहे. आता आवीची उंची जास्त आहे, आवीची हाईट जास्त असल्यामुळे आवीला काय एवढं जाणवत नाही, पण माझी हाईट कमी आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला सांगते आपण पुरुषांसारखं गाडीवरती बसतो ना, त्यावेळेस आहे ना, लांबचा प्रवास आहे, रस्ता पण एवढं व्यवस्थित नसते, तर कच्चं रोड काय काय टायमाला असतात. परत ती टेप ब्रेक का काय ती स्पीड ब्रेक जी असं टाकलेलं असतं स्पीड ब्रेक, कारण की काय काय टायमाला वाहनं भरपूर असं जास्त हे केलेले असतात, म्हणजे कसे लय फास्ट काय काय लोक गाड्या चालवतात, त्यामुळं स्पीड ब्रेक टाकलेला आहे रस्त्यांवरती. त्या स्पीड ब्रेकवरनं जर गाडी उडली ना, तर ही त्रास बसतो आपल्या पायांना, ह्याला त्याचा परिणाम होतो. तर त्यामुळं जी माझ्या पायाची शिर आहे ना, पायाची शिर माझी आकारलेली आहे, त्यामुळे मला त्रास होतोय. मग ह्यात वजनचं काय आलं? माझं काय असं आहे का कंटिन्यू 12 महिने 18 काळ माझा पाय दुखतोय म्हणून? वजनने कशा टाचा दुखत्यात किंवा काय होतं असं की नाही की बाबा. काय आता सणासुदीचं मी तर काय वाईट बोलू शकत नाही, पण जे तुम्ही काय म्हणजे जी माझी सगळ्यांना नाही बरं का, जे काही लोक आहेत ना अश्लील शब्द वापरणारे, त्यांनी खरंच तुमच्या घरी पण हाय, ती आई आहे, बहिणी आहे, तुमच्या घरी बी जाड माणसं असतेली. असं नाही की तुमच्या घरी काही कुणीच जाड नाही, कुणी बिगर खाता पिता नसतं, किंवा कुणी वाऱ्यावर जगत नसतं, किंवा कुणी पाण्यावर जगत नसतं. असतं का? सांगा तुम्ही मला. आता शरीरच असं असल्यानंतर काय कापून काढायचं का शरीर? एकदा तब्येत नाही बरोबर, सणासुदीचा दिवस आहे, तर नको असं वाटतं की कोणाला वाईट वक्त तर नाहीच मी बोलणार बरं का, वाईट वक्त जाऊन ते बोलायचं. राहिला विषय काही अपूर्वानं मेहंदी काढली. आता दवाखान्यातच जायचं होतं मला बरं का, खरं तर मला दवाखान्यातच जायचं होतं, जावं म्हणलं होतं दवाखान्यात मी, पण आता गोळी पण खाल्ली आहे. तर आता राजू चाललेला आहे हे आणायला, काय राजू सामान आणायला चाललेला आहे. तर बघू त्याला मेडिकलमधून इथे गोळी आणायला लावते मी आता एक. आता काय म्हणतात की ह्यांना वजन कमी करायला सांगितलं की ह्यांना राग येतात. अरे रागाचं काय विषय आहे भावा बहिणीनं? जर मी वजन जर कमी नसेल, आता हे जर आजाराचं म्हणजे एक प्रकारचा थायरॉइड म्हणजे एक बिमारी आहे, त्या बिमारीमधून जर तुम्हाला बिमारीचा शिकार झालेला असेल, जर वजनच कमी होत नसेल, तर कशाचा राग? काय राग येऊन काय करायचंय? मग राग येऊन काय माझं वजन कमी होणार आहे? होणार आहे का वजन कमी? नाही होणार ना. माझं पहिलं वजन म्हणजे माझं पहिलं बी काय फोटो आहे, हे पण मी तुम्हाला दाखवते. ज्यावेळेस मला थायरॉइडचा प्रॉब्लेम होता ना, त्यावेळेस माझं फोटो हे तुम्हाला दाखवेन मी कसं होतं शरीर माझं कसं होतं. पण आता थायरॉइड ही आणि पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे. पीसीओडीचा प्रॉब्लेम माहिती आहे, माझ्या बहिणीला मी दाखवला आहे. पीसीओडीचा प्रॉब्लेम, थायरॉइड असे बरेच प्रकार आहेत मला. त्यामुळं काय होतं, माझी तब्येत ही व्हायला जाते. होय पिंकी, इकडं आता पिंकीच्या साईडवर कमेंट आली, एकदम असलेली कमेंट आली होती. इकडे ती कमेंट सांगायसारखी तरी आहे का पिंकी? नाही भाऊ बहिणीनो, एवढ्या घन कमेंट करता. इंग्लिश मध्ये आली होती, त्यांना काय इंग्रजी मला तर काय येतच नाही. कोणी किती भुकलं माझ्या पप्पाला मला येतं थोडं वाचता. भाऊ बहिणी वाचली कमेंट, वाचली राजूने ह्यांनी, घाण भाषेत कमेंट आली होती. आणि ती कमेंट तिकडं डिलीट बी केली ना ग. तिकडे लगेच डिलीट केली. तशीच करते ती, कमेंट घाण करते ती आणि लगेच डिलीट मारते ती. एवढं घाण, पण एवढं जळायचं असतं का कधी कुणावर? का बरं एवढं जळते? ती काही कळतच नाही मला. अरे जे त्या पद्धतीने जी ती जगतंय, 200-250 किलो जरी वजन झालं तर ज्या माणसाचं आहे त्या माणसाला त्रास होणार आहे. तुम्ही तुमची सेफ्टी, जी घाण बोलतात ना, तुम्ही तुमच्या सेफ्टीमध्ये राहा ना.
वजन तुमचं ह्याच्यामध्ये ठेवा, Maintenance मध्ये ठेवा. मेंटेन्स मध्ये ठेवा. तुमच्या तब्येतीला काही त्रास नाही होणार, तुम्हाला जीवाला काही हानी नाही होणार. जाऊ दे ना आमचं कशाला. आता तुम्ही चांगलं जे सांगतात का नाही, जे चांगलं सांगतात का नाही त्यांना मी उत्तर बऱ्याच वेळा दिलेली आहे, कारण की माझी थायरॉइडमुळे तब्येत वाढल्या जाते. त्यामुळं माझी तब्येत कमी करण्याची चान्सेस आहे ना माझ्या हातात आहे, तर मी नाही म्हणत नाही. पण जी तुम्हाला सांगते काम करायचं आहे ना, हे काम करायच्या पद्धतीनं काम करत असतं प्रत्येक माणूस. कुणी बसून कुणीच नसतं, किंवा बसून जरी राहिलं ना तरी कुणी काय खायला पुरवत नसतं. जे आहे त्यालाच करावं लागत असतं, माहितीये का. आता सणासुदीच आहे का ना, एकतर वाईट बोलाय बी नको. मी शक्यतो मी बोलतच नाही बरं का कुणाला वाईट. पण आता जाऊ द्या, ज्याला हात धुवून घ्यायचा त्याने घ्या. होय, मग काय. ज्या त्याची असलो का ज्या त्याच्या बरं, ज्या त्याची जीभ लवते ना ती ज्या त्यालाच भोवते. त्यामुळं जास्त आता नाही काय बोलायचं. आता गोळे खाल्ले जरा थोडासा पाय असा करा. पिंके मला सकाळी उठा येत होतं का? नव्हतं. मी तर म्हणलं आता यांना नाही उठायला आल्या उचलून यावं उचलून लागतं. ह्या काही तर म्हणली की उचलून दवाखान्यात यावं लागलं, कारण की माझी शिर एवढी जी गाठाळलेली आहे ना, ती शिर तुम्हाला सांगते जवळ गुळीचा अंश आहे ना तवर तुम्हाला सांगते राहते. आणि गुळीचा अंश संपला की परत येतो काय. ती कशामुळे झाली, ती आड्याची गाडी उंच गाडी आहे का, ती माझा प्रवास. नाही, आम्ही पण एकदा दोनदा नेली होती. मी बसली होती का, हा दुखतंय यावं ही दुखतंय, मांड्या दुखतंय ते. दुखतंय का नाही. आणि त्यात त्यात सीट पसराट असल्यामुळे भावा बहिणी उंच आहे आणि मागं. हाईट जास्त आहे त्या गाडीची शाईनची. आणि तुम्हाला सांगते लय त्रास असं पुरुषांसारखं बसल्यावर लय त्रास होतो या. मग तशीच बसलेली ना मी पण एकदा मार्ग दुखलो. हा मग ती गाडीवर माझा भरपूर प्रवास झालेला आहे. इथून माझ्या तिकडं तिकडं भरपूरला. मग आणि रस्ता काही व्यवस्थित आहेत का भावा बहिणीनं? रस्ता काय सगळंच व्यवस्थित नाही तर. ज्या त्या गावाच्या सरपंच जी निवडणूक आलेल्या आहेत का, ज्याला बिचारांना करू वाटलं त्या गावाच्या लोकांनी म्हणजे केलेलं आहे असं. सरकारने निम रस्ते केलेलं आहे तर निम हाय असंच पडलेलं आहे. मग चला असू द्या, चला हाय नागपंचमी आवरतो आता. मला पण थोडं जरा थोडंसं पाय हलवा यायला लागलाय बरं का, करू पोळीचा लागते. स्वयंपाक करायचा आहे. घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. बाय बाय. अपूर्वानं मेहंदी एकच नंबर. मी झोपल्यावर अपूर्वाने मेहंदी काढली माझ्या. हो, मी सांगितलं की भावा बहिणीला, मी माझ्या व्हिडिओ मध्ये आहे की तुम्ही झोपला होता अपूर्वा मेहंदी आपण ती पण खाल्लेलं आहे असं, म्हणजे माझा हात असा होत होता ना, तर तुम्हाला सांगते हे झालेलं आहे. तर असलं चला भाऊ बहिणींना हो काही अभ्यास करत बसला इथं राजू भाऊ. सकाळपासून ती म्हणते की अरे डाळगुळ आणायचा पण हे काय उठाला झालाय. त्याला काय शाळेत जायच्या टायमाला टपुऱ्यात पडत होता. मला तुला शाळेसाठी मॅच मारलाय मी नाही काय लागलं सांगायला. दुसऱ्याचे पोरं लेकरं त्या निकालावर सुद्धा गेले सबब गैरहजर. शाळा म्हणजे तुम्हाला सांगते शाळा सोडायचा आणि बारकारे लेकर होते ना आमच्या शेजारी, त्यांचं जाऊन पळणं हलवत बसायचं ना. मग राजाला आम्ही ना मॅन आईनं लय ठोकला होता त्याला. दिवसभर लेकरं सांभाळायला जायचा दुसरे त्याला ठेवला होता.